अजून आमचे लहान लहान पोरं आहेत ना. आम्ही कुठं बाहेर जायचं नाही, कुठं जायचं? आमचं जीव वर्गाचं जीव आहे. पुरा आंब्याचं आमदार काय करू टाकलं, पुरा उद्ध्वस्त करून टाकलं नाही आमच्या घराचा. विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटलाय. विशाळगडावर दगडफेक आणि घरांची तोडफोड झाल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी अनेक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या हा मुद्दा तापलाय. याच पार्श्वभूमीवर विशाळगडाचा इतिहास काय आहे, विशाळगडावर जी दर्गा आहे त्याचा नेमका इतिहास काय आहे याची माहिती आपण जाणून घेऊया. सुरुवातीला विशाळगडाचा इतिहास आपण जाणून घेऊया. विशाळगड हा शिवकालीन डोंगरी किल्ला आहे. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील गजापूर पर्वत श्रेणीत हा किल्ला वसलाय. कोल्हापूरवरून या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी 2 तासांचा म्हणजेच 72 किलोमीटरचा कालावधी लागतो. किल्ला केव्हा बांधला याबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत नाही, पण शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज याने 11व्या शतकात 15 किल्ले बांधले होते. त्यातील हा एक किल्ला असावा असं म्हटलं जातं. विशाळगडाचे पूर्वीचे नाव खेळणा होते, पण प्रतापगडाच्या 1659च्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळा जिंकला. त्याबरोबर खेळणा येथील हे देखील महाराजांच्या साम्राज्यात सामील झाला. महाराजांनी या किल्ल्याला विशाळगड असं नाव दिलं. आदिलशाहीचा सरदार सिद्दी जोहर महाराजांच्या मागे लागला होता. त्यावेळी त्याच्या वेढ्यातून सुटून महाराज पन्हाळगडावरून विशाळगडावरती आश्रयासाठी आले होते. यावेळी गजापूरच्या खिंडीत शत्रूला बाजीप्रभू देशपांड्यांनी रोखलं होतं. या लढाईत त्यांनी प्राण ठेवला होता. बरीच वर्षे विशाळगड मराठ्याच्या ताब्यात होता, पण मोगल सेनानी जुल्फिकार खानने विशाळगड जिंकून घेतला. महाराणी ताराबाईंनी हा पुन्हा एकदा जिंकून मिळवला आणि आपला मुलगा शिवाजी यास गादीवर बसवले. 1702 मध्ये औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा दिला. अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर हा किल्ला औरंगजेबाने मिळवला. पुढे तो मराठ्यांकडे गेला आणि शेवटपर्यंत मराठ्यांकडेच राहिला. विशाळगडाच्या प्रतिनिधी घराण्याचा मूळ पुरुष परशुराम त्रिंबक याने ओळखले जाते. कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजेंनी नवीन सनद काढून इनाम सुरू ठेवले होते. काही काळ किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात होता. या काळात किल्ल्याचे मोठे नुकसान झाले. विशाळगडावर काही अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्यावर पडझड झालेले काही मंदिरं आहेत, काही समाध्या आहेत. किल्ल्यावर हजरत मलिक राहन दर्गा देखील आहे. पीराचे दर्शन घेण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम दोघेही येत असतात. इतिहासकार इंद्रजित सावंत या संबंधी काय सांगतात ते जाणून घेऊयात. विशाळगडाच्या किल्ल्याबाबत इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना औरंगजेबाने 6 जून 1702 विशाळगड किल्ला जिंकला असं सांगितलंय. औरंगजेबाने 6 ते 7 महिने या किल्ल्याला वेढा घातला होता. किल्ला जिंकल्यानंतर 2 दिवसाने औरंगजेबाने खपरेल मशीद किंवा पीर मलिक रेहान दर्ग्याच्या कबरीपाशी इथे नमाज पडली. त्यामुळे ही दर्गा 1702 आधी देखील विशाळगडावरती होती असं आपण म्हणू शकतो. सावंत पुढे म्हणाले, विशाळगडावर दर्गा होता याचा अर्थ मराठ्यांनी याला हानी पोहोचवलेली नव्हती. ती जशास तशी होती. पण नेमकी कधीपासून ही दर्गा किल्ल्यावर होती हे निश्चित सांगता येणार नाही. या आधीचे दर्ग्याविषयीचे संदर्भ उपलब्ध नाहीत, पण दर्गा फार वर्षापासून तेथे नव्हता असं आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही. मलिक रेहान कोण आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. मलिक रेहान बाबत बोलताना सावंत म्हणाले, मलिक रेहान कोण होता याबाबत आतापर्यंत काही पुरावे सापडले नाहीत. शिलालेख किंवा दस्तऐवजामध्ये देखील कुठेच मलिक रेहानचा उल्लेख आढळून आलेला नाही. पण मलिक रेहान हा विशाळगडाचा किल्लेदार असण्याची दाट शक्यता आहे. त्याने किल्ल्याचा चांगला कारभार केला असू शकतो. त्यामुळे त्याची कबर त्या ठिकाणी बांधलेली असू शकते. पण याबाबत आपल्याला निश्चित किंवा ठामपणे काही सांगता येणार नाही. विशेष म्हणजे केवळ मुस्लिम नाही तर हिंदू देखील दर्ग्यामध्ये डोकं ठेवण्यासाठी येत असतात. आता याच विशाळगडावरती आता मोठा धार्मिक आणि सामाजिक प्रश्न निर्माण झालाय. सरकारने निर्णय अगोदर घ्यायचा नव्हता, प्रशासनाने अगोदर निर्णय घ्यायचा. मी सारखं सांगत होतो, माझं कोण ऐकत नव्हतं. पण आज सरकारने निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून
विशाळगड हा अतिक्रमण मुक्त होणार आहे. तर मला सरकारला सांगायचंय, तुम्ही निर्णय घेतले उद्यापासून अतिक्रमण मुक्त होणार आहे, उद्यापासून कारवाई सुरू होणार आहे. पण हे सगळं होत असताना कोणती आणि मध्ये खो घालून हे खो घालून चालणार नाही. नाहीतर परत शिवभक्तांच्या बरोबर तुमची गाठ होईल. निर्णय घेतलाय चांगली बाब आहे, पण ते अंमलात आणणं ही तेवढी सरकारची जबाबदारी आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी जो पुढाकार तुम्ही घेतले त्याचं आम्ही त्यांचं स्वागत करत होतो. त्यांचं अंमलबजावणी करून हे 3 ठिकाण आहे. त्याचा आक्रोश मी कसं सांगणार, आता मी भावूक झालो एवढंच आनंद आहे की शिवाजी महाराजांचा 8 किल्ला परत एकदा श्वास घे, हा विशाळगड श्वास घे, हा स्वराज्य श्वास घे. आणि या 4-5 राजधानी आहेत शिवाजी महाराजांच्या, राजगड, जिंजी, पन्हाळा आणि आता अरिहंत सावध. हा विशाळगडावर श्वास घेईल, हा मला माझा आनंद आहे. माझ्यासाठी हा फार अविस्मरणीय आठवण मी राहणार असं म्हणण्याचा फिरवणार. ज्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असतील तर पहिल्यांदा गुन्हा माझ्या दाखल करा. मी अभिमानाने आनंदाने हा गुन्हा घेतो की हो, मी शिवाजी महाराजांच्या विशाळगड किल्ल्यासाठी माझ्यावर काहीतरी गुन्हा आहे. नको ते गुन्हा, काही हरकत नाही, अभिमान वाटून मला माझ्यासाठी हा हो माझ्यावर गुन्हा आहे. पण त्या शिवभक्तांच्या काही गुन्हा घालू नका, कारण त्यांचा आक्रोश होता. तुम्ही एवढ्या वर्ष काही केलं नाही ना, म्हणून तो आक्रोश. विशाळगड